लगेच आपल्याला 2 रन करायचे आहेत. त्या अनुषंगाने आपण आपल्या पूर्वतरीमध्ये राहायचं आहे. आई वज्रेश्वर निंबवली. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं. गोलंदाजी दुरा सांभाळतोय सुरेश. स्ट्राईक रोटेट करतोय राजन. राजन सिनियर आहे. राईटम राऊंडचा मारा आणि पहिला चेंडू सुंदरसा स्वीपचा फटका, अतिशय देखना फटका. चेंडू मिस करतो क्षेत्ररक्षकाला. सीमार से बाहेर चौकार. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला राजनीच्या बॅटमधून. लेग स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू, फुल्लेंचा चेंडू, चेंडूला सुंदरसा स्वीपचा फटका आपण पाहिला होता. चेंडू लॉंग लेग सीमारच्या बाहेर जाणारा एक दणदणीत चौकार येतो. पहिल्या चेंडूवर थोडंसं अटॅक आपण पाहिलं. पहिल्या चेंडूवर थोडंसं ॲग्रेसिव्ह क्रिकेट आपण पाहिलं. अगेन्स्ट पुन्हा एकदा सुरेश. आणि मात्र चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र चेंडू व्यवस्थित संपर्क आला नव्हता. चेंडू मिडॉपरून लॉंगॉनला जातं. आउटफील्डमधून थोडंसं मिसफील केलं जातं चेंडूला. आणि ज्या ठिकाणी 1 धाव आहे त्या ठिकाणी 2 धावा कन्वर्ट केल्या जातात. या 2 धावांची संख्या धावसंख्या होती ती बिनबाद 6. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 3 षटकांचा निर्धारित सामना आहे. सुरेश फलंदाज निश्चित असा सफल झाला होता. 1 धाव कंप्लीट. 2 धावा कंप्लीट. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. दोन धावणी संघाची धावसंख्या होती ती बिनबाद. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सुरेश. राईटम राऊंडचा मारा. या ठिकाणी मध्ये चेंडू सुंदरसा अपड्रे, अतिशय उत्कृष्ट फटका. चेंडू ग्राउंडेड होतो. चेंडू मिडापून लॉंग ऑफला जातोय. आउटफील्डमधून जोपर्यंत चेंडूची फेक केली जाते तोपर्यंत मधील 2 धावा. या 2 धावणी संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या होती बिनबाद 10. मागच्या सामन्यामधून कालेर संघाने अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली. खास करून बलाढ्य संघाला पराभूत केलं होतं. ज्या संघानं नुकतीच स्पर्धा आयोजित आहे अमर कासने स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये सुपर 3 मध्ये ज्या संघाचा प्रवेश होतं त्या संघाला मात्र या महत्त्वाच्या सामन्यात होतं. सुरेश चेंडूवर बिग घेण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूच्या लाईन पासून बॅट थोडीशी आपण विभक्त पाहतोय. हॅलो, अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. हलकाच आपले मात्र पंच संमत नाही आहेत. चेंडूला बिग घेण्याचा प्रयत्न आपण निश्चित पाहिला होता. फलंदाज राजन याचा मात्र चेंडूच्या लाईन पासून थोडीशी बॅट आपण विभक्त पाहिली होती. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू आपण पाहिला होता सुरेश याचा. ऑपरेटर आवाज अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. बॅक टू बॉलरचा मारा निश्चित आपल्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूला कलेक्ट केलं जाते. एक धावेने संघाची धावसंख्या एक धावेने पुढे सकते ती 11.
प्रमोदजी मडवी आपण थोडंसं संपर्क साधायचं आहे. प्रमोदजी मडवी दुसऱ्या षटकाला परंबाई वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं गोलंदाज सांभाळतो गोलंदाज कालूराम, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. 1-2 धावा घेण्याची संधी, 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते ती 13. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडू. हॅलो अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गोलच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो. रॅटमोरचा मारा स्ट्राईक रोटेट करतोय सिनियर राजन. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा पटका, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. अप्रतिम जल उत्कृष्ट जल कलेक्ट केला जातोय. वेल जज कॅच आणि पहिला फलंदाज बंदरामध्ये कल्लेर संघाचा बाद होतोय राजन. हॅलो पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. एक सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं अतिशय देखणं आयोजन आपण पाहतोय. आणि मित्र निश्चित या आयोजनाला नियोजनाला शुभेच्छांचा वर्षाव. निश्चितच जय बजरंग कारवीर संघाचे एक नामांकित खेळाडू महेश भोळा असतील, लीलाधर टावरे असतील, अजय डी कोंडा असतील आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन रेग्युलर ग्रामीण या संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष आणि सरवळी गावचे जावई नीलम नाईक या सर्वांच्या माध्यमातून या इव्हेंटला या बिग शोला ऑल दी बेस्ट केलं जातं. मी सर्वांच्या आयोजकांच्या वतीनं मनापासून आभार प्रकट करतोय. सध्या यूट्यूबच्या माध्यमातून ही प्रेक्षक या स्पर्धेची मजा घेतात. धन्यवाद नीलमजी. न्यू बॅट्समन राजन ज्युनियर स्ट्राईक रोटेट करतो मंगेश. चेंडूवर बिग हिट घेण्याचा प्रयत्न मात्र लाईन पासून बॅट थोडीशी आपण विभक्त पाहतोय. लाईनअप करू शकला नाही, चेंडूची लाईन रीड करू शकला नाही. असे सर्वात महत्त्वाच्या गोष्टी असतात तुमचं फुटवर्क. निर्धाव चेंडू अस्थिर आहे. वारंवार त्या चुका आपण पाहतोय. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न मंगेश याचा चेंडू आणि बॅट फडीमध्ये संपर्क होत नाहीये. मिडल ऑफ बॅट येता येत नाही. चेंडू धावसंख्या स्थिर आहे. हॅलो अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र ऑफ स्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करते. कमांतर धावणे संघाची धावसंख्या 1 धावाने पुढे सरते. धावसंख्या होते ती 14. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. धावसंख्या ती 14. लेगस्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करतात. एक अवंतर धावणे संघाची धावसंख्या 1 धावाने पुढे सरते. धावसंख्या होते ती 15. दुसऱ्या षटकाला प्रारंभ एक महत्त्वाच्या सामन्यापासून थोडीशी निराशजनक कामगिरी आपण पाहतोय. फलंदाज खास करून मंगेश. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गोलींच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो. राईट टर्मोरचा मारा करतो. या ठिकाणी मात्र चेंडू सुंदरसा स्वीपचा पटका, अतिशय चांगला पटका. स्क्वेअर ऑफ विकेट. चेंडू जातो. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोन धावा कंप्लीट आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या
17. हॅलो. दोन षटकांच्या समाप्तीनंतर मित्र धावसंख्या आहे ती 1/17. इको थोडासा कमी करा बघू. हॅलो. हॅलो. अगेन्स्ट तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं. गोलंदाजी सांभाळतोय गोलंदाज मुकेश. हॅलो हॅलो. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं. गोलंदाजी सांभाळतोय मुकेश. एक संघातील सर्वात महत्त्वाचं ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे आणि त्याचबरोबर संघातील सर्वात महत्त्वाचा फलंदाज आपण स्ट्रायकर फलंदाज पाहतो राजन. बऱ्याच दिवसापासून थोडासा स्ट्रगल करणारा फलंदाज आजमध्ये एक महत्त्वाच्या सामन्यामधून एक बल्लाटे संघाला पराभूत करण्यामागे ज्याचा आपण सिंहाचा वाटा पाहिला. मालिक सामनावीराचा पुरस्कारही ज्यानं पटकावलं होतं. राजन स्ट्राईक रोटेट करतोय आणि या ठिकाणी राजन याच्या बॅटमधून निघतोय. मोठा फटका बघू. चेंडू एक्झिट कुठं ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक खाली आहे. झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा बिग एड घेण्याचा प्रयत्न निश्चित आपण पाहिला होता. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता. हॅलो. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गोलच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतोय. याचा आवाज याला. चेंडू या ठिकाणी मात्र बॅटची आउटसाइड एज घेतोय. डीप थर्डमॅनला चेंडू जाते. थोडंसं तंबल होते क्षेत्ररक्षक. 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावाने काल्हेर संघ पोहोचतोय 21 या धावसंख्येवर. आई वज्रेश्वरी निंबवली या संघाचा संघनायक आपण आपल्या पूर्वतयारीमध्ये राहायचंय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मुकेश. अतिशय चांगला चेंडू. चेंडू जोडीच्या अगोदरच मारतो. या ठिकाणी फलंदाज आपली बॅट भिरकावून देतो. थोडासा ब्लाइंड स्ट्रोक. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या असते. पुन्हा एकदा मुकेश. या ठिकाणी मात्र फुल लेनचा चेंडू. निश्चित चेंडू स्क्वेअर ऑफ फिक बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा. मला वाटतं पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. एक बीमर फेक झाली होती. चेंडू ऑफ साईडला खेळले जातं. चेंडू पॉईंट सीमारच्या ट्रॅव्हल प्रवास करतोय. चौकाणीशी सांगायची धावसंख्या 4+1 एकंदरीत 5 आणि या 5 संघाची धावसंख्या होती ती 26 प्रियट असेल. मुकेश या ठिकाणी मात्र चेंडूला शॉर्ट अँड पुल अनसक्सेसफुल. चेंडू भीमर फेक आहे त्याच्यामुळे नो फ्रीट आहे. या अगोदर भीमर धावसंख्या होती ती 28. फ्रीट होतं आणि निश्चितच त्याचा फायदा आपण पाहिला होता दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आणि ह्या ठिकाणी मात्र मोठा फटका. चेंडू जातोय. दोन धावा कंप्लीट. त्या ठिकाणी निश्चित आमचे व्हॉलेंटियर आहेत
स्वयंसेवक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय चांगला फटका होता. चेंडूला स्विच काढण्याचा प्रयत्न, मात्र टाइम व्यवस्थित साधता आला नव्हता राजन याला. एक धाव मिळेल, एक धाव संघाची धावसंख्या एक धावने पुढे शकते ती 31 आणि विजयाचं लक्ष 32 धावांचं. हॅलो 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 कुठला माहिती आहे? हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो 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 हॅलो. तीन षटकांच्या अंती संघाची धावसंख्या होती ती 31, विजयाचं लक्ष 32 धावांचं. अनेक अनेक धन्यवाद मोहनदादा, आपलं मनपूर्वक अभिनंदन. तर सामना जिंकण्यासाठी पाहतो आपण इथं मात्र निर्धारित 3 षटका म्हणजे आव्हान उभं केले. 32 धावचं लक्ष इथं मात्र स्वीकारावं लागेल टेंबुर्ली संघाला. जे भरण्याचा चषक 2021 हा 30चा दिवस पाहतोय आपण समाप्तीकडे वाटचाल करताना. हा दिवस आणि उद्या या स्पर्धेतला शेवटचा दिवस असेल. टेंबवली विपक्ष पाहतो आपण बंदामती कालेर. हा सामना आपण मैदानामध्ये पाहत असताना एक जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळालं होतं. दरम्यान बंदामती कालेर संघाचे एक अतिशय चांगले उत्कृष्ट खेळाडू आदरणीय संतोषजी म्हात्रे साहेब सध्या आउट ऑफ भिवंडी आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आणि खास बंदामती कालेर संघाला शुभेच्छा देताना खूप खूप धन्यवाद संतोष म्हात्रे दादा. त्याच दरम्यान पाहतोय आपण बंदामती कालेर संघाचे कोच रमेशदादा पाटील साहेब हे सुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून सामन्याचा आनंद घेताना आणि त्याच्या माध्यमातून शरद दादा आणि संपूर्ण आयोजकाला
आणि खास बंदामती कालेर संघासाठी शुभेच्छा. तर दोन्ही सलामी जोडी खेळपट्टीवर दिगंबर एक खूप जबरदस्त दिगंबर आणि सुरेशची जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. तर पहिले षटक टाकण्यासाठी ते मात्र गोलंदाज दुरांच्या टोकाकडनं सज्ज होतोय. दयानंद राईटामध्ये विकेट. 3 षटकामध्ये तब्बल सामना जिंकण्यासाठी 32 धावेची आवश्यकता असेल. गोलंदाज सज्ज होताना दयानंद समोर खेळण्यासाठी फलंदाज दिगंबर. एक खूप मोठं नाव टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने ऐकतोय आपण. यावेळेस मात्र निश्चित खूप छान आतमध्ये येणारा चेंडू बीट होतोय आणि बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. सुरेख सुरुवात पाहतोय आपण गोलंदाज दयानंद यांच्या माध्यमातून. 32 धावांचे लक्ष्य टेंबवली संघासमोर उभं केलंय कालेर संघाने निर्धारित 3 षटकामध्ये. यास्पता चांगला चेंडू मजबूर केले बॅक टू द बॉल ड्राईव्ह करण्यासाठी. आपल्या फॉलोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि सरळ निशाणा यष्टावर आणि अशा प्रकारे पंचाचा बोट आकाशाकडे गेलाय आणि परतीचा प्रवास करावा लागेल इथे मात्र फलंदाज दिगंबर याला. निंबवली संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. आई वज्रश्री स्पोर्ट निंबोली संघाचा कर्णधार जर आपण इथं आला असेल तर आपण टॉस बॉक्समध्ये येऊन सज्ज राहायचे. या सामन्यात लगेच नाणेफेक होणार आहे. एक जवळ सुरुवात कालेर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि खराब सुरुवात टेंबवली संघाच्या माध्यमातून दिगंबर मात्र बाद होतोय. यावेळेस पात्रनिचित अजून एका चांगल्या लेंथवरचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर खूप वेगात चेंडू निघून जातोय. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. इथं मात्र त्याच्या हातात चेंडू जाऊन विसावतोय. कुठल्या प्रकारे धाव नाही आहे आतापर्यंत विचार केला आपण. 3 चेंडू टाकले गेले त्यामध्ये एक धावचीच्या स्वरूपात एक फलंदाज बाद आणि धावचं खातं उघडता आलं नाही टेंबवली संघाला. दयानंद याचा पुढचा चेंडू या स्वतः अजून एक सुरेख मारा. काय जबरदस्त लेंथ लाईन आहे आणि ओळखलंय की हा फलंदाज कशा प्रकारे फटकेबाजी करतोय त्यानुसार इथं मात्र गोलंदाजी करताना जबरदस्त कामगिरी पहिल्या षटकामध्ये पाहतोय आपण दयानंदच्या माध्यमातून. जवळपास कव्हर पॉइंट आणि शॉर्ट थर्डमॅन हे खेळाडू दोन पाहतोय आपण 38 सर्कलच्या आतमध्ये. एक खेळाडू बॅकवर्ड पॉइंट बाउंड्रीला आपण पाहतोय उभा आहे. त्यानंतर लॉंग ऑफ बाउंड्री ऑनसेटकडे जर पाहिला आपण इथं मात्र मेडिकेट स्कोर लेग बॅकवर्ड स्कोर लेग आणि लॉंग ऑन सफल झालंय. चेंडूला वळवलंय बॅकवर्ड स्कोर लेग रिजनकडे डीपमध्ये चेंडू चालू होतोय. खूप छान क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. दुसऱ्या धावेची मागणी मात्र करताना पाहतोय पण नकारतोय. फक्त आणि फक्त एका सिंगल इथं मात्र कम्प्लीट होताना आणि आता मात्र खातं उघडलं गेलं टेंबवली संघाचा पाचव्या चेंडूवर. 32 धावांचं आव्हान आणि पहिल्या षटकामध्ये एका जबरदस्त कामगिरी करतोय गोलंदाज दयानंद. शरद भोईर साहेब संपूर्ण ऑल जे म्हणून आता 40+ संघ सरवलीपणाच्या माध्यमातून एक खूप छान असं आपण आयोजन पाहतोय. या पात्राने जित ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न खूप छान केला गेला पण व्यवस्थितपणे चेंडूला गॅदर करू शकला नाही आणि याचबरोबर पाहतोय की पंचाचा बोट अजून एकदा आकाशाकडे जाताना कारण की धावचीच्या स्वरूपात दुसरा फलंदाज टेंबोली संघाचा बाद. क्रमांक 4 वर खूप एक मोठं नाव टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने आपण घेतोय पण त्यापेक्षा खूप छान असं नेतृत्व पाहतोय आपण टेंबवली गावच्या माध्यमातून. मुकेश खेळपट्टीकडे रवाना होताना
जी सरासरी जर पाहिली आपण पहिल्या षटकामध्ये 11च्या खाली होती, ती सरासरी आता मात्र 15च्या वरती येऊन टेपली. म्हणजे 12 चेंडू 30 असं समीकरण. हा सामना जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागेल. इथं मात्र सामना जिंकण्यासाठी टेंबोली संघाला अप्रतिम पहिलं षटक हाताळलं गेलं गोलंदाज दयानंदच्या माध्यमातून. आता मात्र आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज संतोष येतोय. क्षेत्ररक्षण पाहूया प्रत्येकदा आपण या षटकामध्ये. कव्हर पॉईंट, शॉर्ट थर्डमॅन, बॅकवर्ड पॉईंट बाउंड्री आणि एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री. यावेळेस स्वतः फ्लॅट दिला होता चेंडूला, पण स्वेर लाईन हाताळल्या गेली. डाव्या स्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू, पंचाचे दोन्ही समांतर रेषेत खराब सुरुवात करतोय गोलंदाज संतोष. या एका धावेनी टेंबोली संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 2-3. संत आणि सावध सुरुवात पाहतोय आपण धीमी. या स्वतः फटका हवेत खेळलेला आहे. विकेट किपर चेंडू खाली येतोय. अनुमान घेऊन मात्र शेवटच्या क्षणी चेंडूवरची नजर हटली आणि या जीवनदान मिळाले. इथं मात्र फलंदाज झाला. तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल. इथं मात्र कंप्लीट धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 4. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 32 धावचे लक्ष्य स्वीकारताना अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 28 धावेची आवश्यकता असेल. संघर्ष करताना मैदानामध्ये पाहतोय आपण टेंबोली संघ. एका क्षणी असं वाटलं होतं की सहज सामना जिंकेल की काय, मात्र पहिल्या षटकामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी पाहिली आपण दयानंदच्या माध्यमातून. चमकदार सूर्याची किरण धीम्या गतीने वारे वाहताना एक जबरदस्त क्रीडानगरी पाहतोय आपण. जागा बनवली, कट करायचं होतं पण मोठी एक घेऊन चेंडू मात्र पाहतोय आपण फ्लॅश स्लिप मार्गे शॉर्ट थर्डमॅन रिजनकडे सर्कलच्या आतमध्ये. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल. इथे मात्र मुकेश कंप्लीट करेल. व्यक्तिगत जर पाहिलं आपण मुकेश या एका धावेने आपलं स्वतःचं खातं उघडतोय. संघात धावसंख्या पुढे सरकते ती 2-5. एकतर्फी सामना सध्याच्या खेळाचा जर विचार केला आपण आतापर्यंत पाहतोय. या स्वतः अजून एक चांगला चेंडू स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न आणि एक चोरटी धाव इथे मात्र अतिशय वेगात कंप्लीट करताना पाहतोय आपण लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या 6. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र पाहतोय की 26 धावेची आवश्यकता असेल. यानंतर निंबोली संघाचा कर्णधार आपण यायचं आहे, कारण की लगेच आपण टॉस करून घेणार आहोत. सफल झालाय. मोठा धमाका करायचा होता पण वेगाला इथं मात्र बीट होतोय. आता मात्र निश्चित पराभवाच्या छायाकडे इथून मात्र वळताना पाहतोय आपण टेंबोली संघाला, कारण की 32 धावाचा आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये खूप मी आणि संत सुरुवात पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र या षटकामध्ये सुद्धा खूप छान असा उत्कृष्ट षटक हाताळताना इथे मात्र गोलंदाज त्यामध्ये कालेर संघाच्या माध्यमातून एक जबरदस्त षटक हाताळतोय गोलंदाज संतोष मात्रे. सफल झालाय. ऑन साइड कडे धमाका करायचा होता झोन, पण वारंवार बीट होतोय. आणि जेव्हा आपण वारंवार बीट होतोय मात्र एकच संकेत संघाला मिळतात की हा संघ पराभवाच्या छायाकडे वळताना पाहतोय टेंबोली संघाला. ज्या प्रकारे डिगा बाद झाला तिथून मात्र निश्चित खऱ्या अर्थाने पडझड सुरुवात व्हायला लागली होती. याच पाहता घुटनात देख माशा देख का जबरदस्त धमाका पाहतोय. भिरकावलाय चेंडूला स्कोलेकच्या वरतून हा उत्तुंग षटकार. तर निश्चित हरिभक्त परायण आमचे गुरुवर्य बळीराम माळी साहेबांचं आगमन होते. त्यांच्या समेत आदरणीय सन्माननीय जयराम दादा भोईर साहेब यांचं सुद्धा आगमन होते. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. तसेच आदरणीय निलेश दादा चौधरी साहेब आणि त्याच्या समेत पाहतोय आपण मनीष पाटील निश्चित ज्यांचा वाढदिवस आहे यांचं आगमन होताना आपण पाहतोय. वेलकम, सुस्वागतम. तसेच आदरणीय भारत भंडारी साहेब यांचं आगमन होतोय. वेलकम, सुस्वागतम. तर धावसंख्या पाहतोय आपण धावपलकरिता मात्र जर पाहिला आणि अजून सामना जिंकण्यासाठी 20 धावेची आवश्यकता असेल. 6 चेंडू 20 असं समीकरण. शेवटच्या चेंडूवर काय जबरदस्त शॉट पाहिला होता आपण. मुकेशच्या बॅटमधून षटकार आला होता आणि जिथं आता मात्र मनोबल वाढला असेल. स्ट्राईकला मुकेश कधी येईल आणि धमाका कधी करेल आपल्या संघासाठी. 6 चेंडू 20 असं समीकरण.
पहिल्या 2 षटकामध्ये खूपच जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली गोलंदाजीच्या माध्यमातून. विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. बॅकवर्ड पॉईंट बाउंड्री, कव्हर बाउंड्री, लॉंग ऑफ बाउंड्री, शॉर्ट थर्ड मॅन. यावेळेस पाहता अतिशय अप्रतिम हा चेंडू आणि इथे मात्र पाहायचं की कुठल्या प्रकारे धाव नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी आम्हाला LED TV स्पॉन्सर केलेले आहे असे आमचे लाडके स्पॉन्सर आदरणीय निलेश सकाराम चौधरी साहेबांचं आगमन व्यासपीठावर. तसेच ज्यांनी आम्हाला मिळवण्यासाठी गिफ्ट हॅम्पर हा पुरस्कार दिलेला आहे आदरणीय मोनिश दादा पाटील, आपलं पण मनपूर्वक स्वागत आहे. आणि खास मोनिश दादा पाटील यांचा वाढदिवस आहे आणि खास वाढदिवसाच्या शुभेच्छा. सर्वप्रथम या स्पर्धेचे सर्व आदरणीय शरददादा भोईर साहेब आणि तसेच त्यानंतर मात्र चेव्हरन 40+ संघ याच्या माध्यमातून मोनिश पाटील आपल्याला वाढदिवसाच्या खूप गोड शुभेच्छा. याच पाहता कट केल्या चेंडूला काय झकास फटका पाहतोय आपण. गॅप मध्ये चेंडू मात्र जाईल बॅकवर्ड बाउंड्रीच्या सीमा दमदार चौकार. तर मी आयोजकाच्या माध्यमातून आदरणीय सोपानदादा पाटील यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचंय. सोपानदादाचं आगमन पण आपण क्रिकेट रसिकामधून सामन्याचा आनंद घेत आहेत. मी आयोजकाच्या माध्यमातून दादा आपल्याला विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचंय. निश्चितच सोपान आपण या. चला स्वागत आहे आपलं. एक खूप छान आदर्श व्यक्तिमत्व. तरी तर मात्र धावसंख्या जर पहिली धावपलकर आपण 16, अजून 16 धावीची आवश्यकता. याच पात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. हवेत चेंडू पण चेल होण्यासारखी कुठलीच संभावना नाहीये. स्कोरलेक रिजनकडे डीपमध्ये चेंडू जातोय आणि तोपर्यंत फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना पाहतोय. आता मात्र समीकरण जर पाहिलं आपण 3 चेंडूमध्ये अजून सामना जिंकण्यासाठी 15 धावीची आवश्यकता. या चेंडूवर मात्र एखादा बिग षटकार खेचावा लागेल जर सामन्यात रंगत निर्माण करायची असेल आणि कायम जर राहायचं असेल या 3 चेंडूपर्यंत. आणि मुकेशकडे ती क्षमता आहे. काय जबरदस्त धमाका पाहिला होता आपण अंतिम चेंडूवर. त्याच प्रकारे फटकेबाजी करावी लागेल. 3 चेंडू 15 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी. टेंबुली गोलंदाज दुर्यंत टोकाकडनं पाहतो आपण. राजन ज्युनियर याच पाहता सुवेर चेंडू हाताळतोय खूपच बाहेर. पंचच्या दुनिया समांतर रेषेत वाईटचे. आता मात्र सामना जिंकण्यासाठी अजून जी स्थिती पाहतोय आपण 3 चेंडू समीकरण सामना जिंकण्यासाठी. मुकेश हिरो बनेल काय या क्षणामध्ये आपल्या संघासाठी ती क्षमता आहे. याच पात्र टर्न केले चेंडूला विकेट क्षेत्राकडे. आता मात्र फक्त एका सिंगल इथे मात्र मिळेल की दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जाईल आणि अतिशय वेगात या 2 रन्स इथे मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण. आणि आता मात्र 2 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 12 धावीची आवश्यकता. 2 षटकार मारावे लागेल सामना जिंकण्यासाठी. जी झालेली चुकी खराब झाली होती इथं मात्र ती दुरुस्त करून 2 चेंडूवर 2 खेचतोय काय फलंदाज पाहायचंय. आज ज्यांचा वाढदिवस आहे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये गिफ्ट हॅम्पर मिळालेलं आहे. प्रत्येक सामनामध्ये जो सामनावीर ठरतो त्या खेळाडूसाठी मनीष पाटील दादांचा वाढदिवस. दादा तुला कॉमेंट्री पॅनलच्या माध्यमातून वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा. सफल झालाय. मोठा प्रहार करायचा होता पण इथून मात्र सामना पूर्णपणे मी तर म्हणेन की आता मात्र बंदमाती कालेर संघाकडे झोपताना आपण पाहतोय. एक जबरदस्त कामगिरीच्या दिवसामध्ये पाहायला मिळतंय कालेर संघाच्या माध्यमातून. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण तानाजी पाटील. खूप एक आदर्श व्यक्तिमत्व, खूप मोठे खेळाडू आणि खूप छान शांत स्वभाव. कुठल्या क्षणी गर्व नाहीये आणि मी तर म्हणेन की प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या खेळाडूला गर्व करायला नाही पाहिजेत. यावेळेस पाहता अराउंड द लेग त्रिपाची बाद या प्रकारे सामना इथं मात्र जिंकलाय कालेर संघाने. तर सामना ठरलेला आहे. इथं मात्र परत जर विचार केला आपण या स्थितीमध्ये ज्यांनी अप्रतिम फटकेबाजी केली आणि त्यानंतर मात्र जर विचार केला आपण गोलंदाजी करताना सुद्धा एक विकेट प्राप्त केलंय. कारण की 3 षटकाचा सामना 32 आव्हान इथं मात्र उभं केलंय. पण आमचे गुणलेखक जे आम्हाला सांगतील तेच आम्ही इथं मात्र सामनावीर देणार आहोत.